बातमी कोकणामधनं रत्नागिरी जिल्ह्यामधील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। जिल्ह्यामधील 5 विधानसभा मतदारसंघामध्ये 1747 मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे। विधानसभा निहाय ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्या मतदानाचा दिवस आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाल्याचे रत्नागिरीत दिसून येत आहे। उद्या मतदानाचा दिवस असल्या कारणाने आता कर्मचारी हे मतपेट्या तसेच मतदानाचे साहित्य हे मतदार केंद्रावर रवाना करण्यासाठी एकंदरीत लगबग दिसून आहेत। आपण सध्या रत्नागिरीतील आंबेडकर भवन येथे आहोत आणि आपण जर पाहिलं तर आता जिल्हा प्रशासन देखील उद्याच्या मतदानासाठी सज्ज झालेले आहेत। रत्नागिरीत एकंदरीत जर विचार केला तर 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। एकूण मतदान केंद्र ही 1747 आहेत। त्याच पद्धतीनं या जिल्ह्याच्या मतदार आहेत ते 13,39,797 आहेत। त्यामध्ये पुरुष हे 6,46,176 तर महिला 6,93,510 एवढ्या संख्येने आहेत। रत्नागिरी जिल्ह्याच्या एकंदरीत विचार केला तर एकूण 5 विधानसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे, तर एक चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होताना आपल्याला दिसून येत आहे। उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। 23 तारखेच्या निकालांतीच मतदार कोणाला कौल देणार हे निश्चित होणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।